पाटील साहेब असतील, नितीन जाधव साहेब असतील, यांना तुम्ही सध्या बंदिस्त कॅमेरामध्ये आणि काही चर्चा होत आहेत की हा सगळा डोलारा ज्यावेळी राजेंद्र पाटील सरांनी प्रथमेश दादा पाटील यांनी ज्यावेळी सजवला आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं किती मेहनत घेतली गेली आहे, कशा पद्धतीने अविरत संघर्ष केला असेल, अनेक अनेक मागच्या महिन्यांच्या रात्री खरं तर हा प्रवास आजचा जरी झगमगाट दिसत असला सुनीलजी पवार सर तरी देखील यामागे फार मोठी अविरत संघर्षाची कहाणी आहे. यस योग्य आपण उल्लेख केलाय राजेंद्र पाटील सराबाबत पाहतोय की आपण ज्या प्रकारे 2 महिन्यापासून फुल तयारी होती आणि त्याचा परिणाम एक स्वीट फळ पाहतोय आपण मिळताना. दरम्यान पाहतोय पण आज गावदेवी लाखिवली बी संघ पाहतोय आणि व्यासपीठावर लाखिवली गावात एक दानशूर व्यक्तिमत्व अमरदादा पाटील दादांना आपण पाहू शकता. व्यासपीठावर नेहमीच अमरदादा पाटील साहेबांचं खूप मोठं योगदान असतंय. सुमित पाटील तर पहिलेच षटकार टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा पहिला बॉल चांगला बॉल, चांगल्या बॉलवरती मात्र मनगटी फटका टर्न केलाय ऑन साईडकडे आणि पहिल्या बॉलवरती मात्र खाता उघडतोय. यस तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवलाय. ओव्हर स्टेपिंगसाठी हा निर्णय पंचाने स्वतः घेतलेला आहे. तर चांगली सुरुवात पाहायला मिळाली. निहार बॅटरचा पहिला पण अतिशय क्लास सामना पाहायला मिळेल. संपूर्ण लाखिवली गाव इथं मात्र याच मंचावर पाहतोय आपण. आदरणीय सुनीलजी पहा, काल इथे कोलिवली संघानं बाजी मारली आणि त्यांनी एक मेसेज पोहोचवला. आदरणीय संतोषजी मस्कर साहेब, खूप खूप सुंदर आयोजन आणि नियोजन केले आहे साहेब. कालची मॅच पूर्ण मी 3 वाजेपर्यंत पाहिल्या सर्व मॅचेस आणि आम्ही तिथं नसलो तरी आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम आदरणीय राजेंद्र पाटील सर तुमच्या पाठीशी आहेत. हे प्रेम आहे खरं तर. फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण. चांगली सुरुवात करताना बॉलर पाहतोय आपण महेंद्र पागी. एकाच पास अटॅक माझ्यासोबत निखिल स्वागत आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, थोडासा लेट कनेक्शन पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर महेंद्र पागीला तुम्ही पाहतायत. पहिला बॉलचं डिलिव्हर्जन सुरुवात झाली आहे, शुभारंभ झाला. एका बाजूला आई गावदेवी आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं लाखिवली बस संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि त्या विपक्षात जर आपण पाहिलं तर जॉली स्पोर्ट्स कामतगर, एक भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ताकदवान दादा संघ सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. इथे महेंद्र पागीने जर विकेट हॅट्रिक घेतली तर आदरणीय हर्षद पाटील यांच्या वतीनं 500, आदरणीय रणजितदादा पाटील आणि आदरणीय आशिषजी पाटील साहेबांच्या वतीनं प्रत्येकी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. खरी अग्निपरीक्षा उद्या असेल ए टीमचं. जलवा उद्या पाहणार होता पण दरम्यान हा बॉल इथं मात्र फटका फटलाय आणि पाहतोय आपण टीमच्या कॅप्टननी चांगलं झेल पण त्यापूर्वी मात्र आपण नो बॉलचा कॉल आलाय. जी एका सेकंदासाठी खुशी मिळाली होती ती खुशी मात्र हिरोईन घेतली बॉलरनी. पाहतोय आपण. काय बोलशील निखिल, ज्या प्रकारे जल्लोष केला होता आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. दैव देतं आणि कर्म नेतं, हेच वाक्य मला आता इथे आठवलं. इतका चांगला झेल टिपला होता वीर पाटील. कॅप्टनची भूमिका निभावली आहे. सरनोबत पदाची जबाबदारी सध्या लाखिवलीकरांनी त्याच्या शिरावर दिली आहे. विकेट नाही मिळू शकली तरी देखील त्याचं दुःख न बाळगता पुन्हा एकदा लढावं लागणार आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, इथे बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय. संघर्षाचा शंख नाद करत चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी ठोकलाय चौकार. पण ऑन साईडकडे एक अतिशय वेगाचा सिंगल कंप्लीट करताना काय म्हणशील निखिल, ज्या प्रकारे हा सामना जर पाहिला आपण एकीकडे पाहुणा येतं आणि दुसरीकडे यजमान संघ पाहतोय आपण. नाही, सुरुवात जर पहा सुनीलजी, ये समीरजी ठाकरे आपण कुठे असाल, आपण आदरणीय राजेंद्र पाटील सरांशी संपर्क साधायचा आहे. समीरजी ठाकरे खऱ्या अर्थानं आदरणीय सन्माननीय राज पाटील साहेब यांचं इथे होतंय शुभागमन. त्यांच्या समवेत आदरणीय नरेशजी गोराटकर सर, सन्माननीय आदरणीय शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष आदरणीय राज पाटील साहेबांचं इथे होतंय शुभागमन.
तदनंतर जिल्हा प्रमुख शेतकरी संघटना आदरणीय नरेंद्र गोराटकर साहेबांचं देखील इथे शुभागमन होतंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आदरणीय प्रल्हादजी भोईर साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय सिद्धार्थजी भोईर साहेब आमचे वकील मित्र, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने यस चेक करत आहेत आमचे तिसरे पंच यस. कारण की एका क्षणी बघतो आपण दरम्यान पावण्याचे शुभ आगमन झालं आणि या कॉमेंट्री पॅनलला मात्र संधी मिळाली नाहीये उल्लेख करण्यासाठी. सर ओव्हर स्टेप चेक करायचे ना. फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण यस पंचनी यस सांगितलंय. आणि निश्चित निखिल म्हणता येईल की चांगली सुरुवात सध्या तरी पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगड टीमची. आणि कधी कधी म्हणतात ना कुठल्याही टीमला त्याच्या घरच्या मैदानात हरवणं म्हणजे कठीण जातोय. धावसंख्या तर पहिले आपण धावसंख्या 9. येस आणि इथे मान्यवर पाहुण्यांचं देखील होतंय शुभागमन. आणि पाहू शकला या ठिकाणी शुभागमन होत असताना या ठिकाणी कोकण विभागीय संघटना अध्यक्ष सन्माननीय राजे पाटील यांचं इथे मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत कोकण विभागीय जिल्हा प्रमुख सन्माननीय नरेंद्रजी गोराडकर, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख सन्माननीय नरेशजी पाटील, तालुका उपाध्यक्ष सन्माननीय सुधाकरजी पाटील आणि समाजसेवक अनुजजी गोराडकर यांचं मात्र ते शुभागमन झालेलं आहे. अतुलजी गोराडकर आणि ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर, माजी सरपंच शेलार आणि त्याच्या समेत सन्माननीय प्रल्हादजी भोईर, समाजसेवक आणि युगांत भोईर ॲडव्होकेट या सर्वांचा मी स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर्व पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय पाहतोय आपण व्यासपीठावर. आणि सुनीलजी, शेतकरी संघटनेचं शुभागमन झालंय. हे सगळे भूमिपुत्र आहेत आणि कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत. मी बऱ्याचदा म्हणतो बघा, एक युद्ध काय झालं, गॅस सिलेंडरची किंमत कळली, परंतु आमचा शेतकरी राजा आहे ना, त्यानं जर पिकवणंच थांबवलं ना तर मग सगळ्या जगाला कळेल की आता ते कागदाच्या नोटाच खायच्या का. ताकद आहे शेतकऱ्यामध्ये, आघात ताकद आहे आणि ते कष्ट करण्याची ताकद याच शेतकरी संघटनेमध्ये देखील आहे. हे सगळे भूमिपुत्र आहेत, त्यांचं या स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आपण करूयात स्वागत. आणि या गोष्टीचा जर विचार केला आपण सर्वात मोठं प्रेम कोणावर आहे हे दाखवतो ना सर्व लाडके मान्यवर असं आदरणीय राजेंद्र पाटील सरावर खूप मोठं प्रेम आहे. पुढचा बॉल पुढे येऊन फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र ओ माय गॉड एक क्या कर दिया. हा काय झालंय इथे मात्र चांगल्या बॅटरचा छेल सोडलाय आणि कधी कधी क्रिकेटच्या पटलावर ज्या बॅटरला जीवनदान मिळतोय त्यानंतर मात्र तो पलटवार करतोय. दरम्यान पाहतोय की आपण हे जो मंडप डेकोरेशन पाहतोय त्यांचे प्रोप्रायटर मनीष कांबळे यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण बक्षीस आलंय. जर या सामन्यात गावदेवी लाकिवली बीट टीमने विजय संपादन केला तर तब्बल 1000 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. सुरुवात पहा, महेंद्रच्या गोलंदाजी विपक्षामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतकरकरांची संघर्षाची सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली, फटका मिस टायमिंग होता. दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिथे देखील फटक्यामध्ये ताकद नव्हती. तिसरा बॉल नो आला, तिथे कॅच पकडली होती वीर पाटीलनं. इतका अविरत संघर्ष आणि चौथ्या बॉलवर तदनंतर मग आक्रमण केलं. संघर्षाचा शंखनाद करत स्क्वेअर ऑफ दी लेग मधून या 4 धावा कनेक्ट केल्या, परंतु तदनंतर पहिल्या षटकाच्या अंती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 10 या आकड्यावरती. तर या ठिकाणी पाहू शकाल शुभागमन होत असताना आज या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने त्यांची आतुरतेने मात्र सर्वांना आतुरता होती अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सरिता भगत मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम मॅडम. आपला या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण बाबा येस, पुन्हा एकदा मान्यवर पाहुण्यांचं इथे होतं शुभागमन. अगदी मान्यवरांची मांदियाळी खरं तर क्रीडा मंचकावरती उपस्थित आहे. नारी शक्ती कुठेच कमी नाहीये आणि त्या सरिता भगत मॅडमचं देखील इथे झालंय शुभागमन. त्यांचं देखील आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. बॉल तयार, ओव्हर द विकेट निघालाय. फटका दर्जेदार आहे, फोर्स करण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल चाललाय 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये, परंतु शेवटी ट्रॅक केलं आणि इथून मात्र धाव कनेक्ट केल्या. त्या तब्बल 2 धावा विथ द हेल्प ऑफ दीज 2 रन्स. स्कोर फ्लायज टू दी 12.
12 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. मोहिल आणि यश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पार्थ पाटील जेल करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हरेश कमी गतीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला बंदिस्त 30 अंशाच्या वर्तुळाच्या आतमध्ये चेंडूला थांबवलंय. ही ताकद आहे खरं तर लाखिवलीकरांची. घरच्या मैदानात या क्रीडांगणावरचे अनेक डावपेच खरं तर त्यांना ठाऊक आहेत. अनेक चोर वाटा देखील ठाऊक आहेत. त्यामुळे जॉली स्पोर्ट्स कामतगरकरांना इथून रोखलं जात आहे. चेक. तर एक मोठी अनाउन्समेंट मी या ठिकाणी करत आहोत आणि ही जी अनाउन्समेंट आहे ती मात्र प्रत्येक इथे उपस्थित पाहुण्यांसाठी असेल, खेळाडूंसाठी असेल, इतर प्रेक्षकांसाठी असेल. ही सुवर्ण संधी आणि फायनल रजनीमध्ये ही संधी प्रत्येकासाठी राहणार आहे. आज आपल्यामध्ये पावशेकाल शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष सन्मान राज पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शेवटच्या रजनीमध्ये तब्बल 5000 बॉटल्स ज्या सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरनं तुम्हाला पाहायला मिळतील. तब्बल 12 फ्लेवर त्याच्यामध्ये राहणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा या स्पर्धेसाठी आज पुरवण्यात आलेली आहे. तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या असू द्या. एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी सन्माननीय राज पाटील साहेबांच्या वतीनं. आणि अनलिमिटेड तुम्ही किती घेऊ शकता किंवा 12 फ्लेवरचे सुद्धा तुम्ही स्वादिष्ट चव घेऊ शकता अशी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु शेवटच्या रजनीमध्ये येस योग्य आपण यावर चर्चा जरूर करू. बॉल तयार आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर. फुलर लेनचा बॉल होता. पॉकेटचा वापर केलाय. ही एसटी वाकवली आहे जरूर आणि बेल्स देखील ब्लिंक होत आहेत. फलंदाजाला परतावं लागेल. केलाय वार हरेशनं. यशला इथून परतावं लागतंय. विकेटचं पतन. परफेक्ट यॉर्कर कशाला म्हणतात? परफेक्ट यॉर्कर त्यापासून जर पाहिलं पण कुठला बॅटर वाचू शकत नाही. तो परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि दांडी केली. गोल काय बॉलिंग अटॅक. गावदेवी ॲक्च्युली बी टीमचं प्रदर्शन जर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की थोडंसं कमकुवत आहे, पण अप्रतिम लय भारी बॉलिंग अटॅक करताना सध्या तरी पाहतोय आपण हरीश नावाचा हा बॉलर. वा भाई वा. येस यानंतर यश 11 गावदेवी पालिवली आणि त्या विपक्षामध्ये रोनक ड्रीम 11 माझिवडा ठाणे. ऑफिशियली दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. मिडल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आदरणीय शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कोकण विभागीय उपाध्यक्ष आदरणीय राज पाटील साहेब या ठिकाणी क्रीडा मंचकावरती उपस्थित आहेत. माणूस फार कमी बोलतो परंतु रात्रीत सूत्र हलवण्याची ताकद या व्यक्तीमध्ये आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय. निश्चितच क्रीडांगणाच्या आतमध्ये वळूया. 14 धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघर्षाचा आकडा आहे. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे 14 मे 1657 पुरंदरावरनं खरं तर त्यांचा जन्म आणि इथे या क्रीडांगणाच्या आतमध्ये देखील रणसंघर्षाची ठिणगी आता पेटवावी लागणार आहे ती जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. दरम्यान पाहतोय की आपण एक तांडेल ग्रुप लाखिवलीच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी असेल. खास आमची परत पाटील यांनी जरा झेल टिपला तर त्यासाठी पाहतोय आपण स्पेशल जो तांडेल ग्रुप आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचा रोख रक्कम दिलं जाईल. लय भारी. इथं मात्र कौतुक करावं लागेल. लाखिवली बी टीमचा ज्या प्रकारे अटॅक करतोय चांगल्या टीमच्या विरुद्ध भेदक मारा पाहायला मिळाला षटकामध्ये. पुढचा बॉल राईट अप ओर द विकेट. गोलंदाज सज्ज होतोय आणि हा फटका चांगला आहे. आल्या पावली मात्र ओम पाटीलच्या बॅटमधून निघालाय हा रिवसा देखना. हा अद्भुत फटका चौकार. हॅलो हॅलो. दरम्यान एक पारितोषिक लाखिवलीकरांसाठी आलेला आहे. प्रत्येक गोलंदाजासाठी जर हे विकेट्स हॅट्रिक तुम्ही जर कंप्लीट केली तर जो आपण श्यामेणा पाहतोय मंडप डेकोरेटर्स लाखिवली मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर मनीषजी कांबळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या गोलंदाजाला मात्र दिलं जाणार आहे. 13 मिनिटाचा अवधी आपण घेतलाय. तुमच्याकडे बघा जर 5 षटकांची लढत आहे तर यू हॅव टू कम्प्लीट युअर 4 ओव्हर्स इन 20 मिनिट्स. 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं संपणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा मग 5व्या षटकात जी काही तरतूद होईल पेनल्टीची म्हणजे एका अतिरिक्त खेळाडूला तुम्हाला बंदिस्त वर्तुळाच्या आत घ्यावं लागेल याची देखील नोंद घ्या. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात आदरणीय प्रल्हादजी भोईर साहेब देखील क्रीडा मंचकावरती उपस्थित आहेत. स्वर्गीय परशुराम टावरे चषकाचे शिल्पकार. अनेक वर्षांचा प्रवास आदरणीय प्रल्हादजी भोईर साहेबांच्या वतीनं आणि माणूस फार शांत आहे परंतु त्या माणसामध्ये इतकी ताकद आहे की पूर्ण म्हणजे अनेक प्रश्न कुठलाही असू द्यात त्या प्रश्नाला सोडवण्याची धमक आदरणीय प्रल्हादजी भोईर साहेबांच्या मध्ये आहे. वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघर्ष करतीये जरूर. आई गावदेवी लाखिवली ब संघाच्या विपक्षामध्ये घरच्या क्रीडांगणावरती आहेत लाखिवलीकर. त्यामुळे इथले डावपेच इथल्या चोरवाटा या क्रीडांगणाच्या आतमधल्या सगळ्या त्यांना ठाऊक आहेत.
अगदी बरोबर उल्लेख केला आपण आणि कुठलाही संघ जर आपल्या घरच्या मैदानावर खेळतो त्याचा सर्वात मोठा पाठिंबा आपल्या गावकऱ्यांचा असतो. पाहते आपण पॅक क्राऊड खचाखच भरलेलं मैदान, कारण की लाखीओली बस संघ पाहतोय आणि जबरदस्त कामगिरी. पण बॅटिंग वर जो आलाय पाहतोय आपण ओम पाटील, लेजंड क्रिकेटर ऑफ भिवंडी, अमोल पाटील यांचे चिरंजीव आहेत. काय क्लास फटका खेळला होता. रिवर्स अटेंड केले, वा वा वा, काय सुपर शॉट, फेकून दिले चेंडूला सीमेरेषेच्या वरतून षटकार. इट्स अ प्ले ऑफ द कॉन्फिडन्स. हा जो खेळ आहे सगळा, हा आत्मविश्वासाचा आणि मोहिलच्या बॅटमधनं तो रिव्हर्स अटेम्प्ट क्षणार्धा करता असं वाटलं की ती पहा परफेक्शन आहे शॉटमध्ये. इम्प्रुव्हाइज केलं स्वतःला आणि सरळ पाठवलाय षटकारासाठी. काय क्लासचा फटका पाहिला, पण आत्मविश्वास किती चांगला होता मोहिलकडे, आणि या ज्या खेळाडूकडे आत्मविश्वास जास्त असतो तो मात्र असे परफेक्ट फटके मारू शकतोय. दाखवलंय मोहिल, मी माझ्या टीमचा परफेक्ट खेळाडू बॅटर का आहे. येस, अमितजी पाटील यांच्या वतीनं 3 षटकार जर त्याच्या बॅटमधनं सलग आले मोहिलच्या, तर इथून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. वळूयात आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये. धुरंधर फलंदाजी करायला पहिल्या बॉल पासून सुरुवात केली आहे. इथे गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर महेंद्र पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट चाललेत. हलक्या हातानं सेन्सिबली पंच केला बॉल. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला, डीप मधून वेगानं आला क्षेत्ररक्षक आणि तदनंतर पहा इथे अक्षरशः चित्यासारख्या 2 धावा केल्यात कंप्लीट विथ द हेल्प ऑफ दीज 2 रन. स्कोर फ्लायज टू दी टोटल टीमची जाऊन पोहोचली आहे 26 धावा ज्या धावफलकावरती आहेत. निखिल, जर पाहिलं आपण रिवर्स अटेंड केलं पाहतोय आपण, ज्या प्रकारे षटकार घेतला त्यानंतर मात्र चांगल्या बॉलवरती सम्मानजनक फटका म्हणता येईल. म्हणजे का चांगल्या बॅटरची खरी ओळख आहे, तुम्ही चांगला फटका खेळल्यानंतर मात्र चांगल्या बॉलवर डबल सिंगल गेन आणि स्ट्राईक रोटेट करणं. क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करताना मोहिल. हेच तर क्लासिकल क्रिकेटचं उदाहरण आहे. तुम्हाला योग्य वेळी योग्य खेळ करता आला पाहिजे. हल्ली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो बरेच फलंदाजांचा मागोवा असतो, षटकार चौकार प्रत्येक बॉलला त्यांचं इम्प्रुव्हायझेशन सुरू असतं. परंतु हेच सेन्सिबल क्रिकेट सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय कारण फुलर लेन डिलिव्हरी होती आणि इथून एक चिकी सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बेल्स ब्लिंक जरूर होत आहेत, परंतु इथून एक सिंगल धाव आणि विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल स्कोर फ्लायज टू द 27, लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सुनीलजी, खरं तर 27 आकडा जेव्हा जेव्हा येतो धर्मवीर गुरुवारी आनंदिगे साहेबांची आठवण होते. या विभागावर विशेष प्रेम होतं आणि धर्मवीर ग्रुपची स्थापना देखील याच विभागातनं झाली. मी रायगडात उल्लेख केला होता की जुना अंदुरकी जो विभाग आहे, खरं तर त्या विभागावर स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेबांचं विशेष प्रेम होतं आणि याच विभागातनं शिवसेनेची एक मोठी भिस्त आदरणीय धर्मवीर गुरुवारी आनंदिगे साहेबांनी उभी केली होती. इथे मात्र पहा स्विंग आणि मिस. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, फटका फसला आणि यष्टीरक्षकाकडनं देखील झाली आहे चुकी. बॉल चाललाय नॉनस्टॉप, बाईच्या स्वरूपात 4 धावा. 31 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 31 ऑन स्कोर कार्ड आणि एक थ्रिलर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. पहिलं षटक जे झुकलं होतं, खरं तर टीम लाखिवलीच्या बाजूने धावा खर्च केल्या गेल्या होत्या फक्त 10. दुसऱ्या षटकात हरेशनं क्वालिटी इकॉनॉमिकल रेटेड गोलंदाजी केली होती, धावा खर्च केल्या होत्या त्या 8. आणि तिसरं षटक पुन्हा एकदा महेंद्र पागी थोडासा महागडा ठरतोय. इथे क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं आहे. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 विकेटच्या मोबदल्यात 2.4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या फेरीतली लढत सुरू आहे, म्हणजे 5 षटकं इथून स्वतःचा प्रेझेन्स दाखवावा लागणार आहे. एका बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर बनाम टीम आई गावदेवी लाखिवली ब. दरम्यान पाहतो की आपण कुठल्याही बॉलरने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर नो डाऊट एका चांगले उत्कृष्ट क्रिकेटर रणजित पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पुढचा बॉल पाहतोय आपण, सफल झालाय. पंचाने नो घोषित केलंय. विकेट किपर चुकी करतोय, चेंडू थांबेल की नाही, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मात्र या बॉलवरती परत 2 धावा इथं मात्र कंप्लीट केलंय आणि प्लस नो बॉल ऐकून मला वाटतं की या बॉलवरती आल्या त्या तब्बल अतिरिक्त धावा म्हणावं लागेल, 3 धावा. आणि आता मात्र निखिल मी तर म्हणेन की ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये बोलबाला राहिला तो गोलंदाज त्यानं मात्र पलटून वार केलंय. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन, ज्या विकेटची पार्टनरशिप हवी होती, एका चांगली पार्टनरशिप तिच्या विकेटसाठी दोन्ही बॅटर करताना पाहतोय आपण. 34 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे पहिल्या 2 षटकात जिथे फक्त 18 होत्या, तिथे 4 बॉलमध्ये उर्वरित या धावा गमावल्या गेल्यात. आणि महेंद्र 1.4 षटकांचा खेळ संपल्यानंतर त्यानं 26 धावा वैयक्तिक खर्च केल्यात. इथून मोमेंटम देण्याचा प्रयत्न जरूर झाला जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या वतीनं. बॉल पुन्हा एकदा तयार. महेंद्र क्रॉस पॅटेड स्ट्रोक पिक केलाय, बॉल सरळ उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. इट्स अ सिक्सर फॉर टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. 6 धावा षटकार.
हाच ऊन पावसाचा खेळ आहे. हाच खरं तर क्रिकेटचा खेळ आहे, ज्या क्रिकेटमध्ये एक भयानक ताकद आहे. ही नियती आणि निसर्ग ना फार बलवान आहेत. कदाचित क्रीडा विश्वाशी फार संलग्नता आहे या गोष्टीची आणि तीच गोष्ट सध्या या मॅचमध्ये देखील पाहायला मिळते. ओम पाटील आणि मोहिल यानंतरची लढत. एका बाजूला यश 11 आई गावदेवी पालिवली आणि त्या विपक्षामध्ये रोनक ड्रीम 11 माजिवडा ठाणे. बोथ टीम कॅप्टन ऑफिशियली आपण रिपोर्टिंग करा. मिडल इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्या. यश 11 पालिवली आणि त्या विपक्षामध्ये रोनक ड्रीम 11 माजिवडा. बोथ टीम कॅप्टन. चला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही ऑफिशियली रिपोर्टिंग करा. 2.5 षटकाचा खेळ संपला आणि संघाची टोटल पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. सध्या तरी नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगड टीमकडून काय आक्रमण केलंय दोन्ही बॅटरनी. खास ओम पाटीलचं कौतुक करावं लागलं. सध्या तरी पाहतोय क्रमांक 4 वर आला. 2 विकेट लवकर पर्यंत आला होता 4 वर आणि 3 बॉलचा सामना केलाय. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलंय पाहतोय आपण. पॅक क्राऊड, कारण की आता मात्र निश्चित उच्च कोटीचे संघ पाहणार होते. यानंतर अजून एक मोठाच संघ रोनक ड्रीम 11 माजीवाडा म्हणजे ठाणे विभागातला एक चांगला संघ तो फाईट करेल पाहतोय आपण. गावदेवी पिंपलास म्हणजे जर वाडा विभागातला संघ असेल. सन्माननीय आदरणीय प्रेमनाथजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे सर्वच सहकारी त्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूयात सहर्ष स्वागत. माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय प्रेमनाथजी मडवी साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. आदरणीय लक्ष्मणजी नांदुरकर साहेब त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं यस जीवाला जीव देणारा ग्रुप. आदरणीय अंकुशजी नांदुरकर साहेब त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. इट्स अ नो बॉल. आदरणीय चंद्रकांतजी कडव साहेब त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या यस माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. आदरणीय छत्रपती पाटील साहेब सर्वच मान्यवरांचे इथे सहर्ष स्वागत आपण करूयात. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील साहेब. ऑन स्क्रीन तुम्ही मान्यवर पाहतायत. सर्वच मान्यवर या क्रीडा स्पर्धेला आदरणीय अंकुजी पाटील साहेब असतील, प्रल्हादजी भोईर साहेब असतील, सिद्धार्थजी भोईर असतील, सर्वच जण ऑन स्क्रीन सध्या या मुख्य क्रीडा मंचकावरून मान्यवरांची मांदेळी. खरं तर आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांवरचं हे प्रेम आणि स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाला दिलेली ही भेट. वळूयात मैदानाच्या आत. बॅटन पॅड मधून उडवलाय. इट्स अ हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर बाय मिस्टर ओम पाटील. षटकार, ब्लास्टिंग स्ट्रोक. व्हॉट अ ग्रेट नॉक. फटका सजवलाय. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय फटका. विध्वंसकता दाखवली ओम पाटीलनं. मनगटातली ताकद आणि आसमान दाखवलंय. अगदी व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका पहिला पण के कडक आलाय षटकार. पुढचा बॉल. अजून एक धमाका पाहतोय. यावेळेस पात्र स्कोरलेकडे खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल इथं मात्र पाहतोय आपण स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. धमाका पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगड टीमच्या बॅटरचा. आदरणीय अमरजी पाटील साहेबांच्या वतीनं सलग 3 षटकार जर आले तर इथून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ओम पाटील करता. परंतु हा फटका फसला. इथे मात्र धावा आल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत 51 या आकड्यावरती. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 29 धावा खर्च केल्यात महेंद्र पागी यानं. थोडासा नाही तर फार महागडा ठरलाय. अगदी मेहनत जी केली होती पहिल्या 2 षटकांमध्ये त्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम इथे महेंद्र पागीनं केलंय. एक्झॅक्ट. आणि हे जे आपण जर्सी पाहतोय सध्या लाखिवली ब संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि प्रणव राजेंद्र पाटील, प्रथमेश तानाजी पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही टीम करिता खरं तर ड्रेसेस बनवण्यात आलेले आहेत लाखिवली संघांकरिता. उद्या आय थिंक ए संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल आणि आज ब संघ तुम्हाला खेळताना दिसतोय. आणि त्यानंतर उद्योगपती पालिवलीचे आदरणीय निखिलजी बाबरे यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. स्वागत आहे. बाबरेज ब्रँड कलेक्शनचे निखिलजी बाबरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं स्वागत आहे.
शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026. सध्या आपण मंचावरती मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी पाहतोय. राज पाटील कोकण विभागीय शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नरेनभाई गोराटकर शेतकरी संघटनेचे ठाणे जिल्हा प्रमुख, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आदरणीय निलेशजी पाटील तालुका प्रमुख शेतकरी संघटना ठाणे जिल्हा, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सुधाकरजी पाटील तालुका उपाध्यक्ष, आपले सहर्ष स्वागत. अतुलजी गोराटकर समाजसेवक टेंभोली, आपले स्वागत आहे. षटक क्रमांक पाहतोय आपण 4 प्रगतीपथावर. पहिल्याच बॉलवरती पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चेंडू बाहेर स्वेर होता आणि पंच या बॉलला वाईट घोषित करताना पाहतोय आपण. चांगली धावसंख्या इथे मात्र पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या माध्यमातून. काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन, हाय क्वालिटी बॅटिंग कशाला म्हणतात हे दाखवत आहेत जॉली स्पोर्ट कामतगरचे दोन्ही बॅटर. खास आक्रमण आता मात्र ओम पाटील स्वीकारले. जबरदस्त लयमध्ये बॅटिंग करताना काय क्लास मोठा षटका ठोकला होता. पण मोहिल सुद्धा कम नाहीये आणि पार्टनरशिप निखिल पाहतोय अतिशय अप्रतिम. एका चांगली पार्टनरशिपची आवश्यकता होती, ती पार्टनरशिप पणपताना पाहतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक लॉफ्ट केलाय, परंतु उंची अतिरिक्त आणि लांबी कमी, त्यामुळे परतावं लागणाऱ्या मोहिलला. बॅट्समन आउट, फलंदाज बाद, विकेटचं पतन. आपण जर पाहिलं ना ओम पाटीलचा स्टार्टअप पहा. 6 बॉलमध्ये 26 केल्या. मोहिल 6 चेंडूंमध्ये 15 धावांची जबरदस्त इनिंग खेळून परतलाय. त्याला ठाऊक आहे 5च षटकांचा सामना आहे, त्यामुळे इथे तुटून पडायचं आहे आणि तीच ही जोडी, हे काम मात्र त्यांनी योग्य रीतीने निभावलंय. यस, ज्यावेळेस आवश्यकता होती एका चांगल्या पार्टनरशिप, ती पार्टनरशिप पाहिली आपण. आणि खऱ्या अर्थाने मी उल्लेख केला होता की जॉली स्पोर्ट कामतगर टीमचा लेजंड क्रिकेटर ऑफ भिवंडी, मग सिटी क्रिकेट असो की आपल्या गावासाठी अमोल दादा पाटील यांनी खूप मोठी सेवा केली भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय आपण. आणि त्याचे चिरंजीव मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवून एक चांगला क्रिकेट बांधण्याच्या तयारीमध्ये ओम पाटील. काय जबरदस्त बॅटिंग आणि खूप प्रभावशाली कामगिरी ओमनी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये केलेली आहे. ते म्हणतात ना की क्रिकेट हे रक्तात असावं लागतं. कदाचित आदरणीय लेजंड क्रिकेटर अमोलदादा पाटील यांच्या रक्तातून तो जो वसा आहे, तो जो वारसा आहे क्रिकेटचा, तो ओम पाटीलच्या रक्तात देखील पोहोचलाय. 6 बॉलमध्ये 26 धावा ज्या एकंदरीत पटलावरती त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवर भाविकला मिळाली सफलता. 52 धावा धावफलकावरती येत ओम पाटील पुन्हा एकदा ट्रॅजेक्टरीत स्वतःच्या दाखवतोय. ओव्हर दी स्टंप्स निघाला गोलंदाज. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट आणि डीप थर्ड मॅनच्या मधून चेंडू निघून जाईल अत्यंत वेगानं. ओमच्या बॅटमधून, रोमितच्या बॅटमधून इथे आलाय धमाकेदार चौकार. यस, आता मात्र जो येतोय तो चौकारामध्ये डील करतोय. दरम्यान पाहतोय आपण गावदेवी लाखिवली बी संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं लाखिवली गावाचं टेनिस क्रिकेटचं जर पुस्तक उघडलं त्यामध्ये टायगर ऑफ लाखिवली रोशन पाटीलचं नाव आम्ही आवर्जून घेतोय. आणि सध्या इथे मात्र रोशन पाटील दादा पाहतोय की सामन्याचा आनंद घेताना एक कडक बॅटर लाखिवली टीमचा अजून 40+ संघटनेच्या माध्यमातून एक खेळाडूचं दमदार प्रदर्शन पाहतोय आपण. टायगर ऑफ लाखिवली रोशन पाटील दादा. क्षणार्धाकरता मला देखील असं वाटलं की ऋतिक गडक ए टीमचा पार्ट आहे. चर्चा झाली, परंतु बी टीम सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतीये. बॉल तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भाविक. समोर बॉल होता, परंतु कमी वेग, लुपिंग बॉल कमी वेगानं डिलिव्हर्ड केलाय. गतीचा काटा बदलला भाविकनं आणि इथून मात्र रोमितला निश्चितच बंदिस्त ठेवलंय. 56 धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4थं षटक प्रगतीपथावरती. यस, पाहता आपण चेंज ऑफ पेस केला. त्या बॉलमध्ये गतीला थोडंसं कमी केलं, बोटं फिरवली आणि काय अँगल म्हणून बॉल टाकला होता. अप्रतिम बॉल. त्यानंतर मात्र बाकीचं काम केलं विकेट किपर यांनी. गोलंदाज सज्ज होतो एकदा परत राईटा मोर द विकेट मारा करण्यासाठी. आणि याच पाहता फाईन फटका पाहतोय आपण. फाईन लेग बाउंड्री लाईनकडे चेंडू फरार होईल. सीमा रेषा पार पार आलाय दमदार चौकार. या चौकारानं काय फटका सजवलाय, पूर्ण शफल झाले. पॉकेटचा वापर केला फलंदाजानं आणि बॉलला सरळ ग्लान्स केलाय. इथून मात्र 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॅक ऑफ द एंड हा फटका सजवलाय फाईन लेगला आणि इनफिल्डच्या डोक्यावरून इथे आल्यात 4 धावा. ग्रेट बॅटिंग पाहतोय आपण. दरम्यान गावदेवी लाखिवली बी संघ खेळतोय आणि याच गावातले माजी सरपंच विनोद बगली दादांनी सुद्धा या टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खराब बॉल पाहतोय आपण. पंच आमच्याकडे वळतील, निर्णय काय देतील हे पाहणं योग्य राहील. ज्या प्रकारे बॉल हाताळणी केली होती, वाईट बॉल, योग्य निर्णय म्हणता येईल पाहतोय आपण. आणि आता मात्र निखिल जर पाहिलं आपण काही गोष्टी वाईट सुद्धा घडतायत लाखिवली टीमच्या बाजूनं. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकाचा जर अपवाद आपण काढला, त्यानंतर मात्र खराब बॉलिंग अटॅक आणि अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहिला आपण जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या माध्यमातून.
जॉली स्पोर्ट्स कामतगरला दुसऱ्या षटकात तर पूर्ण रोखलं होतं, कारण क्वालिटी गोलंदाजी 8च धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या सेकंड ओव्हरला, परंतु तदनंतर केलेला कमबॅक आणि महेंद्र पागीनं त्या मेहनतीवर सोडलेलं पाणी. बॉल तयार, ओव्हर द विकेट निघालाय, वळणदार चेंडू. आता पहा इथे मी तर म्हणेन लेग कटर एक्झिक्यूट केलाय, डॉट बॉल. येस, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकावरती जोडली जाईल. निश्चित म्हणतात की या बॉलवरती खांद्याचा वापर केला होता, आपटी दिली होती आणि अनिफिक चेंडूला मात्र उचली प्राप्त झाले आणि पंचाने सांगितलं 1 फॉर 1चा इशारा सुद्धा केला आपण आणि वाईटचा इशारा आलाय. खांद्याचा वापर केला होता. मी तर थोडंसं इथं अचंबित झालोय, कारण की जो निर्णय इथं मात्र घेतला होता की पागियाला 2 षटक कंप्लीट करण्यासाठी हरेस एक अपवाद होता. पुढचा बॉल चांगला बॉल होता. ऑन रे पाहतोय आपण, काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचे इथं मात्र सोनं करताना चांगले दोन्ही बॅटर खेळपट्टीवर आहे आणि 2 धावा या बॉलवरती सहज कंप्लीट आहे. बघता बघता धावसंख्येचा वेग जर पाहिला आपण एक उच्चांक गाठलाय आजच्या या दिवसामध्ये. सर्वात जास्त धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर सध्या तरी 65 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3.5 बॉलचा खेळ संपलाय, 65 धावा धावफलकावरती आहे. 3 महत्वपूर्ण विकेट इथून मात्र गमावल्यात. 22 थोडेसे मागडं ठरले, 14 धावा खर्च केल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल ओम पाटील साठी. बॉल तयार, ओव्हर द विकेट. सुंदर गोलंदाजी. आता इथून मात्र कमबॅक जरूर केलं, उशिरानं का होईना. एक चांगला बॉल डिलिव्हर, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एंड ऑफ द 4th ओव्हर, स्कोर फ्लॅश टू दी 65, लॉस ऑफ 3. म्हणजे जर निखिल असं म्हटलं तर वागोट ठरणार नाही की बऱ्याच वेळेपासून एक थोडंसं जल्लोष करण्याची संधी लाखनी टीमच्या प्रेक्षकाला मिळाली. हा बॉल टाकून अप्रतिम चांगल्या बॉलनी षटक समाप्त. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर काही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. कोकण विभागीय शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये शेवटच्या रात्री ज्यूसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे 12 फ्लेवरचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील, जे आदरणीय राज पाटील यांच्या वतीने या ठिकाणी लाभलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजू द्या आणि त्यांचा सन्मान आपण स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक लाखिवली आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय RR राजेंद्र रघुनाथ पाटील यांच्या शुभारंभ करत आहोत. राज पाटील साहेब धन्यवाद. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय की नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, शेतकरी संघटना कोकण विभागीय ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय नरेनभाई गोराटकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपये या स्पर्धेकरिता नक्कीच आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे आणि त्यांच्यासाठी देखील आता एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. आपल्या टेंभोलीतील एक युवा उद्योगपती, हळूहळू आपण बघतोय की कार्तिक कमर्शियल मोटर्स असेल, या माध्यमातून किंवा राजकीय समाज कारणामध्ये नेहमीच एक पाऊल त्यांचं पुढं आपल्याला बघायला मिळालं आहे आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. चला तर जाऊया मॅचच्या दिशेनं. काही सन्मान आपण इनिंग्स ब्रेकमध्ये करूया. थँक्यू. 5व्या षटकाला सुरुवात होते. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. 66 धावा ज्या धाव फलकावरती जोडल्या जात आहेत आणि सुजल याने जर इथून विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर तांडेल ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. पारितोषिकं भरपूर लागली, परंतु गोलंदाजांनी मेहनत इथं घेणं. चेंडू हवेत आहे आणि येस, फॉलो थ्रू मध्ये टिपला जाईल का झेल. सेकंड चान्सच्या वेळी मात्र इथे घेतली जाते झेल. बॅट्समन आउट. आदरणीय प्रणय भुईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मोहित भुईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. मी नक्कीच त्यांना विनंती करेन की आपणही मंचावरती येऊन विराजमान व्हावं आणि ही त्यांची रॉयल एंट्री तुम्हाला बघायला मिळते. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. दरम्यान निश्चित आयवा झेलसाठी पाहतोय आपण आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकाला सुवर्ण संधी असेल. आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रथमेश पाटील आणि इंजिनियर प्रणव पाटील दादा यांच्याकडून तब्बल मला वाटते की 200 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. आणि सुजल याला आता मात्र विकेट घेतल्याबद्दल सुद्धा 200 रुपयाच्या रोख रक्कम आलेल्या आहेत. आदरणीय प्रणयजी भुईर आणि मोहितजी भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ॲडव्होकेट मोहित भुईर यांचं आपण या ठिकाणी आगमन पाहतोय. शेलारवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रणय भुईर जे वाडा पिंपलास या ठिकाणावरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे विशेष आभार आणि हार्दिक स्वागत. बॉल तयार. सुजल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. इथे पहा फटका बॅक ऑफ द एंड खेचण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बीट झालाय अक्षरशः. डॉट बॉलचं एक्झिक्युशन
सुजलचं कौतुक करावं लागणार आहे. डेप्थ ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे तांडेल ग्रुपच्या वतीनं त्याच्या विकेट हॅट्रिक करता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चांगला बॉल आणि त्यावर चांगला स्ट्रोक, परंतु फटक्यानं अतिरिक्त उंची गाठली. वीर पाटीलनं गाठलेला मोठा पल्ला आणि तदनंतर हातातनं दरडी मातेला केलेला दान हा जेल. इथे कॅच ड्रॉप्ड. पण निखिलला कौतुक करावं लागेल. वीरचं ज्या प्रकारे पाहतोय की जवळपास वाईडीच लॉंग ऑन बाउंड्रीवर उभा होता आणि सोपने एकी मिड ऑफला येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. फिटनेस किती महत्त्वपूर्ण त्याची पाहतोय आपण. चला यानंतर जो सामना होईल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचे. पाहतोय आपण यश गावदेवी पालिवली विपक्ष रोनक ड्रीम 11 माजीवाडा ठाणे. दरम्यान हा क्लास फटका पाहतोय. एकदा परत आपण ऑन द रेसचा फटका होता. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात 2 रन्स या बॉलवरती टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 70 धावा. मोठं आव्हान जॉली स्पोर्ट कामतगड टीमचं कडक बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. सध्या तरी येणारे अजून किती बॉल बाकी आहेत. 2 हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर असेल. धावा किती बनेल झेल होण्यासारखी संपूर्ण दिसत नाहीये आणि दरम्यान मात्र स्कोरलेगचा क्षेत्ररक्षक येतोय फील करतोय. परत एकदा 2 धावा या बॉलवरती कम्प्लीट होताना आणि धावसंख्येचं पहिले आपण निखिल पाहतोय 72 धावा. खूप मोठं आव्हान उभं केलंय. सर्वोच्च लक्ष 72 धावसंख्येवरती पहा. घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर लाखिवरीकर खेळतायत आणि त्याच्या विपक्षामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगरकरांनी अक्षरशः धुवा उडवलाय त्यांच्या गोलंदाजीचा. म्हणजे ओम पाटीलचं कौतुक करावं लागेल. 8 चेंडूंमध्ये त्यांना 28 धावांची इनिंग साकार केली आहे. येणारा प्रत्येक खेळाडूनं त्याचं योगदान टाकण्याचा प्रयत्न केला. आता सायाला तुम्ही पाहताय ज्या माध्यमातून तो सुजलच्या पुढच्या बॉलचं फेसिंग करेल. शेवटचा बॉल हा फटका लॉंग लेगला बॉलला चाप आठवलंय. फाईन लेगच्या क्षेत्रातून चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार. 76 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विजयाकरता 77 धावसंख्येचं लक्ष्य लाखिवलीच्या संघाला आहे. आणि यानंतर या आपण यश 11 पालिवली आणि त्या विपक्षामध्ये रोनक ड्रीम 11 माजिवडा ठाणे. बोथ टीम कॅप्टन टॉस करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमच्या सोबत जॉईन होतील योगी पाटील सर. थँक्यू. आणि टॉस करण्यासाठी आपण पाहतोय की राज पाटील साहेब कोकण विभागीय शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर आदरणीय नरेनभाई गोराडकर जे जिल्हा प्रमुख आहेत शेतकरी संघटनेचे, त्यानंतर निलेशजी पाटील तालुका प्रमुख, आदरणीय सुधाकर पाटील तालुका उपाध्यक्ष आणि अतुलजी गोराडकर या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस. यस आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे मात्र सज्ज आहेत व्हाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र आणि या गावाचा सुपुत्र हर्ष पाटील. ओव्हर टू द टॉस बॉक्स. आदरणीय राज पाटील ज्यांनी आत्ताच अनाऊन्स केलं की फायनल नाईटला 5000 ज्यूसचे ग्लासेस 12 फ्लेवर्स मध्ये या ठिकाणी त्यांच्या वतीने इथे अरेंज करण्यात येतील. तेच त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. सोबतच नरेनभाई गोराडकर, निलेशजी पाटील, सुधाकर पाटील, अतुल गोराडकर हे सर्व सन्माननीय अतिथी या ठिकाणी टॉसला जॉईंट होत आहेत. ओव्हर टू हर्ष. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. आलेल्या सर्व पाहुण्यांचं प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतायत स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक पर्व 18 वर्ष 18 मॅचकडे आपण बोलतो. दरम्यान टॉस इकडनं करून घेतो. नाण्याच्या एका बाजून ही स्पर्धा ज्या नावाने भरवली गेली आहे गेली 18 वर्ष राजेंद्र पाटील सरांचं जे आयोजन नियोजन आपण पाहतायत. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक एका बाजूने तर नाण्याच्या दुसऱ्या बाजून क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट प्रथमेश पाटील प्रिन्स ऑफ लाखिवली प्रिन्स मूवीज आपण पाहतायत. मांडीवर पाहुण्याच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एका बाजूने टीम पालिवली तर दुसऱ्या बाजूने टीम माजिवडा ठाणे. मांडीवर पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण पाहताय नाणेफेक केली जाते. प्रिन्स मूवीज असं कॉल केलंय आणि येस या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जो आहे तो जिंकलाय टीम पालिवलीनं. मांडीवर पाहुण्या विनंती असणार आहे. येस दोन टीमचे कर्णधार आपल्या समवेत जोडले गेलेत. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो टीम पालिवलीनं जिंकला. एकंदरीत पालिवली टीमचा जर विचार केला या विभागामध्ये जर जवळचंच गाव आहे, अगदी एकाच ग्रामपंचायतमध्ये बिलॉंग करतायत. लाखिवली आणि पालिवलीचं अंतर जर आपण पाहिलं तर काही अंतर असं आहे आणि पालिवली टीम ते अंतर पार करून आली. तर दुसऱ्या बाजूने आपण टीम पाहतायत एकंदरीत माजिवडा ठाण्यावरनं टीम या ठिकाणी बिलॉंग करून आली. पालिवली टीम नाणेफेकीचा कॉल जिंकलायत. एकंदरीत गेले 18 वर्ष झाले आपण या स्पर्धेमध्ये खेळतायत. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये
एकंदरीत इथे आलात हे आयोजन नियोजन ज्या पद्धतीनं राजेंद्रजी पाटील असतील त्यानंतर प्रथमेशजी पाटील असतील यांच्या माध्यमातून केलेले आयोजन कशा पद्धतीनं वाटतं एकंदरीत? खूप सुंदर असं आयोजन आहे आणि ही दुसऱ्या वर्ष आहे का डे नाईट स्वरूपात भरवल्या जातात मॅची आणि खूप चांगली लाईट केलेली आहे आणि ग्राउंडवर पण भरपूर मेहनत घेतलेली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. नक्कीच तारीफ तर होणारच. राजेंद्र पाटील सरांची सातत्याने या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिला तर टीम पालवीने जिंकलाय, समोर टीम मोठी आहे, नाणेफेकीचा कॉल जिंकले, निर्णय काय असणार आहे? आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करत असताना जर पालवी टीमचा विचार केला, आताच एक महिना अगोदर या ठिकाणी स्पर्धा पार पडली, गावदेवी चषक लाखिवली आणि तिकडे चॅम्पियन पदक पालवी टीमनं पटकावलं. कॉन्फिडन्स लेवल वाढलेलं असेल याच मैदानावर आपण इकडनं चॅम्पियन पदक पटकावलंय, परंतु आता समोर टीम मोठी आहे. जर आपण विचार केला तर माजीवाडा ठाणे टीम आहे, परंतु इकडनं नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतले. 5 षटकांचा सामना आहे, त्या अनुषंगाने किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट. तर हे होते पालवी टीमचे कर्णधार. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. टीम माजीवाडा ठाणे एकंदरीत खूप दूरवरचा प्रवास आहे, तो दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलात. जेव्हा इथपर्यंत या मैदानावर पोहोचलात त्यानंतर हे आयोजन नियोजन आहे, त्या आयोजन नियोजन या ठिकाणी एकंदरीत पाहिलं त्यानंतर मनाला किती शांती प्राप्त झाली? फर्स्ट टाइम खेल रहे हैं हम लोग इधर, बहुत अच्छा आयोजन और नियोजन किया है और नाइट खेल रहे हैं, अच्छा लग रहा है. यहाँ से अगर देखा जाए तो बेहतरीन आयोजन नियोजन यहाँ से किया है. और अगर देखा जाए नाणेफेकी का कॉल है, टॉस जो है तो वो आपने यहाँ से गंवा है. टॉस गंवाने के बाद आपको फील्डिंग करनी है. फील्डिंग करते वक्त अगर सामने की टीम के बारे में सोचा जाएगा तो सामने की टीम भी बहुत ही बेहतरीन है. फील्डिंग करते वक्त सामने की टीम को कितने रनों तक रोकने का प्रयास रहेगा? 45-50. बहुत सारी शुभकामनाएं आपको भी. हम चलते हमारे दर्शकों से यहाँ से इकडनं आपण पाहतायत आपले मान्यवर पाहुणे आहेत. प्लीज पंच विनंती आपल्याला आपण 2 मिनिटं सामना थांबवायचा आहेत. जे मान्यवर पाहुणे पाहतायत आपण या स्पर्धेला राजजी पाटील साहेब खूप दूरवरनं भेट देण्याकरिता आलेत. आपण पाहतायत शेतकरी संघटना अध्यक्ष आहेत आणि एकंदरीत राजेंद्र पाटील सरांवरचं जे प्रेम आहे तर सातत्याने जर आपण पाहिलं तर मित्र परिवार आणि साहेबांकडे आपण बोलतायत. त्यांच्या माध्यमातून आपण जे काही या स्पर्धेकरिता 2 शब्द असतील ते इकडनं ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. जय जिजाऊ, जय शिवराय. मला इथं बोलण्याचं तुम्ही जी काही अनुमती दिली राजेंद्र पाटील यांची, तुमची मी पहिली गोष्ट तर आयोजक आहेत राजेंद्र पाटील यांची अनुमती घेतो आणि मगच बोलतो. मी जे बोलणार ते आग लागणार आणि आग लागली तर दूरपर्यंत जाते. कारण तुम्हाला सांगतो 18 वर्षामध्ये आपण खेळलो, पडलो, बाहेरही निघालो, पण बाहेर निघत असताना 18 वर्षाचा जो कालावधी मागचा होता त्याच्यासाठी राजेंद्र पाटील यांनी केलेलं संघर्ष हे आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. खरं तर कार्यक्रम करत असताना सर्वात मोठी अडचण जी येते ती म्हणजे आर्थिकचं तुम्ही सोंग करू शकत नाही. सर्व सोंग होतं, आर्थिकचं सोंग कोणी करू शकत नाही. कारण एवढं मोठं नियोजन करणं, आज मी राजेंद्र पाटील गेले किती वर्ष आमच्याशी जॉईन झाले आहेत. 12 जानेवारीचा कार्यक्रम बघतात, सर्व नियोजन आयोजन आमची टीम पूर्ण करते. तसंच या कार्यक्रमाचं एवढं मोठं नियोजन त्यांनी केलेलं आहे. कोणाची 1 रुपयाची मदत नसताना जे येतात प्रेक्षक येतात देऊन जातात तेच, पण एवढं मोठं नियोजन करायचं विदाऊट आर्थिक कोणाची मदत नसताना, तर खरोखर त्यांच्या 18 वर्षाच्या त्या प्रवासाला आपण सर्वांनी तरी मोलाचं सहकार्य केलं पाहिजे. कारण आपलीच पोरं खेळतात का, असं नाही का कुठली बाहेरची पोरं येऊन खेळतात, असं नसतंय. क्रिकेट हा सर्वांचा आहे, सर्वांचा प्रेमाचा आहे. माझं मागच्या एका गाणे फिरिमपाडा इथे एक कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये थोडासा बोलण्यामध्ये लोकांनी संभ्रम निर्माण केला, पण त्याच्यामधून तुम्हाला सांगतो का इथं बोलायची परत तीच इच्छा झाली का हे जे माझे बंधू इथं खेळतात, माझ्या शेतकऱ्यांची जी पोरं इथं खेळतात यांच्या भविष्याचाही आपण विचार केला पाहिजे. नुसतं आज आपल्या मनगटामध्ये ताकद आहे, ती ताकद 40पर्यंत असणार आहे. 40वी गेल्यानंतर त्या मनगटाला कुठंतरी थोडंसं माघारी यावं लागतं. तर जेव्हा त्यांच्या अंगातलं रक्त जेव्हा सळसळतं त्या टायमाला त्यांच्या हातामध्ये जर कोणी शासकीय नोकरी या महानगरपालिकेमध्ये जर त्यांना जर कुठं जॉब मिळाला, ही माझी गेल्या किती वर्षाचं स्वप्न आहे का आपल्या विभागातली ही जी पोरं खेळतात ही खेळून नंतर त्यांच्या घरी जातात आणि शांत बसतात. असं त्यांचं आयुष्य ते उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे. कारण मी स्वतः काही क्रिकेटप्रेमी जे आहेत त्यांच्याशी भेटलो तेव्हा विचार करतो, त्यांच्याशी बोलतो, तर त्यांच्या जेव्हा घरवाली कुठं कार्यक्रमाला जात असेल आणि त्याची क्रिकेटची मॅच असेल ना,
तर तो त्या क्रिकेटच्या मॅचेससाठी तिला सांगतो जा तुझ्या भावाचं लग्न आहे ना तूच जा, पण त्यांच्या कुटुंबिक वाद होतात, पण ते क्रिकेट काही तो सोडत नाही आणि त्या क्रिकेटवरचं प्रेम त्याचं काही कमी होत नाही. तर तसंच आपल्या पंचकुशीतले जे काही सन्माननीय जे काही वरिष्ठ जे काही आपले नेते कंपनी आहे त्यांनी महानगरपालिकेमध्ये तरी आमच्या या बंधूंच्या करताना कुठेतरी एक रोजगाराची तरी उपलब्ध करून द्यावी अशी मी त्यांना मागणी करतो. आमच्या शेतकरी संघटनेचा आमचं जे काही तुम्हाला जर सरकारी जरी काही तुम्हाला आम्हाला आमचं जर काही योगदान पाहिजे असेल तर ती प्रोसेस करण्यासाठी आम्ही पुढे असणार आहेत. एवढंच बोलतो. जय जिजाऊ जय शिवराय. नक्कीच नक्कीच साहेबांनी चर्चा केली. शिक्षण, धंदा, काम, प्रपंच सांभाळून क्रिकेटकडे लक्ष द्या, कारण क्रिकेट हा मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. आयुष्याच्या खेळामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आयुष्य पाहून त्यानंतर क्रिकेट खेळा. नक्कीच साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच राजजी पाटील साहेब सातत्यपूर्ण साहेबांनी टिकून ठेवलंय. चला आपण लगेचच जाऊया मान्यवर कक्षामध्ये. मान्यवर पाहुण्यांना विनंती असणार आहे आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय आणि आपण जाऊया त्वरित समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत आमचे साथी समालोचक इकडनं जोडले जातील. योगेशजी पाटील सर. धन्यवाद हर्ष. अतिशय चांगला मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं राज पाटील साहेबांच्या वतीनं. क्रिकेट हा स्पोर्ट्स आपण पाहतो की या स्पोर्ट्समधून कुठेतरी एक त्या खेळाडूंना जे आजवर आपल्या वयातील जी तरुणाई या खेळासाठी देत असतात, आपल्या गावाच्या क्रिकेट संघांसाठी देत असतात, त्यांना कुठेतरी एक चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळावी याच्यासाठीचे प्रयत्न फार महत्त्वाचे राहतील आणि त्यासाठी नेहमीच आदरणीय प्रशांत पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सोनाळेचे आणि नक्कीच ते राजेंद्र पाटील म्हणजेच लाखिवली गावचे ते भाचे आहेत. मी त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. चला सामना आपण सुरू करतोय. त्यानंतर काही सन्मान आपण ओव्हर ब्रेकमध्ये घेत राहू. बरेचसे मान्यवर पाहुणे देखील जोडले जात आहेत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस, धन्यवाद समीरजी. 77 धावा आणि त्यांचं टार्गेट ऑन द टोज खेळाय. ओव्हर दी पॉइंट बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. या बॉलवर मिळतील इथे चौकार. 4 धावा मोठं धावसंख्येचं टार्गेट आहे. एकंदरीत लाखिवली गावाचा संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. काय सुरुवात केली आहे प्रशांत पाटील. एक लेजंड खेळाडू आहे. जर सातत्याने आपण विचार केलं तर टीम गावदेवी लाखिवलीकरिता खूप सारे वर्ष दिले, त्यानंतर क्रिकेट थोडासा स्टॉप केला आणि पुन्हा एकदा आता जेव्हा संधी प्राप्त झाली तेव्हा मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. येस, अनुभवानं संपन्न खेळाडू आहे प्रशांत पाटील. बॉल तयार. रितेश षटकातला पुढचा बॉल मेरिटनुसार खेळलाय. अगदी सेन्सिबली पंच केलाय. 30 यार्डच्या आतमध्ये एक सिंगल इथून मात्र प्राप्त होईल. रितेश जे गोलंदाजी करतायत आणि कॅप्टन लीड करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट फॉर द जॉली स्पोर्ट्स कामतगर. 5 धावा 72चा पाठलाग करत असताना 77चा पाठलाग करत असताना आता 27 चेंडू बाकी आहेत आणि विजयाकरता बरोबर 72 धावा संख्येची गरज आहे. टीमचा कॅप्टन वीर पाटील सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. रितेश आणि त्याच्या विपक्षात वीर. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर डिलिव्हर्ड केला, त्यामुळे अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचतीये ती मात्र 6 या आकड्यावरती. इकडनं आपण पाहतायत या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच प्रथमेश पाटील यांच्याकडनं वीरनं जर एक सिक्सर टोकला तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि सिक्सर हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अक्रॉस द विकेट जात असताना स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान चेंडू आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 6 धावा धावफलकावरती आहेत. वीर पाटीलकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत. बलदंड शरीर यष्टीचा हा खेळाडू. इथून मात्र पॉवरफुल फलंदाजी करावी लागणार आहे. प्रशांत आणि त्याचा साथीदार वीर क्रीडांगणाच्या आतमध्ये. रितेश पाटील सध्या गोलंदाजी करतायत. षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पहा बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडू पॅरलल टू द विकेट होता, त्याला टेक ऑफ देण्याचा प्रयत्न. रितेश धुमाळ इथून मात्र एक सिंगलही प्राप्त करू शकले नाहीत. विकेटचा झालाय पतन. धावबादची पहिली विकेट. पहिला ब्रेक थ्रू वीर पाटील झालाय बाद. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. विकेट या ठिकाणी जरूर आपल्याला बघायला मिळते. धावबादच्या स्वरूपामध्ये वीरला परतावं लागलंय. परंतु एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. कोकण विभागीय शेतकरी संघटनेचे
तालुका प्रमुख आदरणीय नितेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्र पाटील सरांना विनंती करेन की नितेशजी पाटील यांना आपण येथे सन्मानित करायचं आहे. येस, नवीन बॅटर मिस्टर रोहित गडाख क्रीडांगणाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल रितेश धुमाळ, फटका फसलाय, चेंडू हवेत, बॉल खाली क्षेत्ररक्षक, आणखीन एक केलाय वार, मी ते सफलता. रितेश धुमाळला 6 या धावसंख्येवर धक्का क्रमांक 2. बॅट्समन आउट. येस, बॅक टू बॅक विकेट जात आहेत आणि या ठिकाणी आपण सन्मान करतोय आदरणीय नितेशजी पाटील यांचा, जे तालुका प्रमुख आहेत कोकण विभागीय शेतकरी संघटनेचे, आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर सुधाकरजी पाटील यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे, जे शेतकरी संघटना कोकण विभागीय तालुका उपाध्यक्ष आहेत. आदरणीय सुधाकरजी पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. येस, इथे मान्यवरांचे सत्कार देखील होत आहेत. आणि प्रचंड जनसमुदाय. हे सर्व सन्मान आपण या ठिकाणी करतोय ते अर्थातच या स्पर्धेचे शिल्पकार मागच्या 18 वर्षांपासून ही स्पर्धा अविरतपणे ज्यांनी सुरू ठेवली, शिक्षण महर्षी आपल्या वडिलांच्या नावानं, आणि जरूर आपण राजेंद्र पाटील यांना मिळालेली साथ पाहतोय, हा प्रेम पाहतोय. त्यानंतर अतुल गोराटकर टेंबोलीचे समाजसेवक आहेत, तथा युवा उद्योजक देखील आहेत, कार्तिक कमर्शियल मोटर्सचे, आणि त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. जे बाकी काही सन्मान आहेत ते आपण ओव्हर ब्रेक मध्ये घेऊया. यानंतर तुम्हाला पालिवली आणि ठाणे, माझेवडा ठाणे बडजा मुंबई उपनगरातील ग्रामीण संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि एक भिवंडी परिसरातील याच विभागातील संघ 2 हात करताना. ओम पाटील आलाय षटक क्रमांक 2 जे हाताळण्याकरता. जॉली स्पोर्ट्स कामतगरचं प्रतिनिधित्व तो करेल. या स्पर्धेकरता नामवंत पंच देखील आपल्याला लाभलेत. बॉल तयार. येस, अझीम जे अब्दुल्ले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी मेहनत घेतात या स्पर्धेवरती. आई गावदेवी लाखिवली प्रथम उत्तरार्धामध्ये, माफ करा, उत्तरार्धामध्ये चेसिंग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती फक्त 6 धावा ज्या धावफलकावरती आहेत. बॉल तयार. षटकातला पहिलाच बॉल. ओम पाटील पदलालित्य फार महत्वाची गोष्ट आहे. कदाचित काहीतरी चुकीचं घडण्यापेक्षा ते न केलेलं बरं, आणि यात त्याच अनुषंगानं दोन्ही चेंडू डिलिव्हर्ड करणं त्यांना थांबवलंय. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण अगदी प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. बॉल तयार. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडचा वापर करत फक्त हलक्या हाताने ढकललाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. डीपमधून वेगानं प्रोटेक्शन आलं, आणि याच एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 7. लढावं लागेल इथे हर्ष, कारण लाखिवली संघ हा देखील एक ताकदवान संघ आहे. पहा, संकटाकडे संधी म्हणून पहा. संकट आली म्हणून डगमगून जाऊ नका. अविरत संघर्षाचा परिसीमा तुम्हाला गाठता आल्या पाहिजेत, आणि तेच काम इथे मात्र संकटमोचकाची भूमिका लाखिवली संघाकरता कोणता खेळाडू बजावेल याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. बॉल तयार. ओव्हर द विकेट ओम पाटील. इथे पहा, बँग ऑन दी. जर आपण पाहिलं बॉडी पार्टवर डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न केला, पायात टाकलेला बॉल डिलिव्हर्जन सक्सेसफुल ठरलंय. डॉट बॉलचं उद्घोषणा इथून मात्र केली जाते. ओम पाटील ताकद लावतोय आपल्या संघासाठी, आणि कामतगर हे नावच देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या साठी समर्पित आहे. फार मोठ्या स्पर्धा या संघानं देखील गाजवल्यात, आणि या क्रीडांगणावरती देखील ते सज्ज झालेत लाखिवलीचं हे क्रीडांगण गाजवण्याकरता. बॉल तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न. 5 लाईन चेक करावी लागेल. पंचांचं नोटिफिकेशन आलंय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती अतिरिक्त धाव जी जोडली जाईल. टीमची टोटल पोहोचली 8 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. इकडनं आता सुजल पाटील साठी पारितोषिक आलंय. जर 6 रॅट्रिक पूर्ण केली, दिशांत पाटील यांच्याकडनं 1000 रुपये, उदय पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. दरम्यान चेंडू चांगला आहे, खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅट मधनं चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगल डबलने इकडनं काही होणार नाहीये. मोठे फटके सातत्याने एक्झिक्यूट करावे लागतील बॅटर्सना. हर्ष, एक इतिहास आपण बऱ्याचदा म्हणतो का ना, शिवचरित्राला डोक्यावर घेण्यापेक्षा त्याला डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा कोंढाण्याची लढाई झाली ना, जसे नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, तसे बरेचसे मावळ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. परंतु तब्बल 75 ते 80 वर्षाचे सेलार मामा पुन्हा आले, कड्यावरचे दोर कापून टाकले, आणि मग त्यांनी सांगितलं त्या मावळ्यांना की कड्यावरून उड्या टाकून मरा, अन्यथा शत्रूवर तुटून पडा. कदाचित हे वाक्य लक्षात ठेवावं लागेल लाखिवलीला, की आता करो वा मरोची लढत आहे. इथे जिंकायचं आहे तर मला लढावं लागेल.
फलंदाज प्रशांत देखील समोर आहे. चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, अत्यंत वेगाने आलाय बॉल चालला इथे पहा. आदरणीय नवनाथजी केने यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. जुनादुर्गीचे समाजसेवक आपलंही आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. येस, सन्माननीय नवनाथजी केडे साहेब त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फटका चांगला होता, उशिरानं का होईना प्रशांतच्या बॅटमधून एक टायमिंग स्ट्रोक आला होता. 2 धावा झाला कनेक्ट. संघाची टोटल पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. बॉल तयार, बॅट अँड पॅड मधून उडवलाय, बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. धुमाकूळ घालणारा फटका, बॉल चाललाय 4 धावांसाठी चौकार. टेंबोलीचे एक यशस्वी युवा उद्योगपती आणि नुकतंच आता कवी म्हणून ते आता भिवंडी आणि ठाण्यामध्ये प्रसिद्ध होत चाललेले आहेत. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. आणि कुठेतरी नवसिंजवनी पेटली असं वाटलं होतं, त्याच वेळी वार केलाय गोलंदाज ओम पाटीलनं. अक्षरशः उजवी यष्टी उद्ध्वस्त केली आहे आणि परतावा लागणारे फलंदाज रोहित गडाख बॅक टू दी डगआउट. एक परिपूर्ण नातं मी आधीच उल्लेख केला. येस, धन्यवाद. वळूयात आपण सन्मान धन्यवाद. स्वागताकडे. येस, थँक्यू सो मच कमेंट्री बॉक्स. तर या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. या ठिकाणी आदरणीय प्रल्हाद शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी खरं तर टेनिस क्रिकेटचे चाहते तुम्ही जर आहात तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की परशुराम तावरे ही जी स्पर्धा व्हायची शेलार इथे 1 दिवसीय 5 डिसेंबर या रोजी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त ती स्पर्धा व्हायची आणि त्या स्पर्धेचे जनक शिल्पकार म्हणजे प्रल्हाद शेठ भोईर आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आणि जेव्हापासून ती स्पर्धा सुरू झाली, जोपर्यंत ती स्पर्धा संपन्न झाली, तोपर्यंत एक आवाज त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला, ते म्हणजे राजेंद्र पाटील सरांचा आवाज. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आता प्रल्हाद शेठ भोईर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. वाह, क्या बात आहे. अनेकदा राजेंद्र पाटील यांना त्यांनी सन्मानित केलं त्यांच्या स्पर्धेमध्ये, परंतु आज हा योगायोग की राजेंद्र पाटील सर त्यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करत आहात. त्यानंतर ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेलार आणि माजी सरपंच शेलारचे आदरणीय ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. येस, आदरणीय ॲडव्होकेट सिद्धार्थजी भोईर साहेबांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य क्रीडा मंचकावरून. वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. नांगी टाकली असं अक्षरशः वाटायला सुरुवात झाली आहे, परंतु लाखिवलीकर आपण संघर्ष योद्धे आहोत हे विसरून चालणार नाही. रायझिंग बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडून अतिरिक्त उसळी घेतली आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांमार्फत देखील आलाय. एक्स्ट्रा नोटिफिकेशन with the help of this extra run score flies to the 17. 17 धावा, 17 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल आदित्य ओव्हर द विकेट. जॉली स्पोर्ट्स कामरगसाठी आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. प्रोजेक्टाईल मोशन पहा, ताकद दिली खांद्यातून बॉलला आणि वेगावर देखील स्वार होते. आणि अमर भाऊंच्या सोबतीनं आपण पाहतोय की संगमनेरवरून देखील काही मान्यवर आपल्या या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत. त्यांचंही आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. चेंडूंचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकातील तो मात्र 2 बॉल तयार. आदित्य आलेत आणि खरं तर प्रेक्षकांची घोर निराशा करणारी फलंदाजी सध्या सुरू आहे. फाईट करावी लागेल, लढावं तर लागेल. 77 धावांचं मोठं आव्हान समोर आहे आणि त्याचा पाठलाग करताना फक्त धाव फलकावरती आल्यात 17.
म्हणजे इथून 60 धावसंख्येची गरज आहे. 60 धावा. दिल्ली बहुत दूर आहे असंच सांगावं लागणार आहे. 15 बॉल शिल्लक आहेत म्हणजे इथून प्रत्येक बॉलवर किमान चौकार येणं अनिवार्य असणार आहे. 4 धावा प्रति चेंडू येणं इथून लाखिवलीकरांसाठी अनिवार्य असेल. अत्यंत भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. फटका बॅटचा बॉटम घेऊन निघाला फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं, जिथून एक सिंगल मिळेल फक्त आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. हर्ष पाटील याच विभागातील एक बुलंद आवाज आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये. ज्ञानेश्वर मुकादम, येस, भिवंडीचा गोल्डन फिंगर. संदीपजी बडे दादा देखील या ठिकाणी आलेले आहेत. संगमनेरवरून या स्पर्धेस आनंद घेत आहेत, त्यांचे स्वागत आहे. आदित्य पुन्हा एकदा निघाला ओव्हर द विकेट. क्वालिटी गोलंदाजी जरूर होते परंतु एखाद दुसरा बॉल दिशा आणि दशा म्हणजे जेव्हा गोलंदाज भरकटतो दिशा त्यावेळी त्याची होते दशा. आणि इथे कदाचित एक आकड्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांचा आकडा. इथे सध्या पुन्हा एकदा खरं तर लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पंच निर्देशित करतात. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती होते. कनेक्ट टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. इथे इम्प्रुव्हायझेशन दिसलं नाही. कदाचित येणाऱ्या फलंदाजांकडनं जी अपेक्षा होती लाखिवलीकरांना त्या अपेक्षेनं फलंदाजी इथून मात्र होऊ शकली नाही. आणि इथून पुन्हा एकदा वळावं लागेल मैदानाच्या दिशेनं. आदित्य आलेत बॉलिंग मार्कवर. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा बॅटची लीडिंग एज घेत बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. यष्टीरक्षकाला चकून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. आपण विचार केला तर चेंडूंचा खेळ संपलाय तो 5. उर्वरित 1 चेंडू आणि रिक्वायर्ड रन रेट वर जर एक नजर टाकली तर आता 24.56 वर ते पोहोचले. मिशन इम्पॉसिबल सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. स्विच इट करण्याचा प्रयत्न. अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी आनी चाहिए परंतु इथे काहीतरी वेगळे प्रयत्न केले गेले. कदाचित गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे फलंदाजाला रीड करता आलं नाही. पूर्णपणे आता बॅकफुटला टीम गेली एकंदरीत. क्रिकेट युगांत भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान क्रिकेट युगांत भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. युगांत भोईर ॲडव्होकेट युगांत भोईर यांना देखील येथे सन्मानित केलं जाते. त्यांना विनंती आहे की आपण पुढे यावं. नक्कीच प्रल्हादजी भोईर यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. शेलावरून बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय की या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता येथे दाखल झालेले आहेत आणि त्या सर्वांचा आपण करत आहोत यथोचित मान सन्मान आणि सत्कार. त्यानंतर आदरणीय प्रणय भोईर जे वाडा पिंपलासवरून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजेंद्र पाटील सरांच्या शुभासे सर्व सन्मान आपण येथे संपन्न करत आहोत. प्रणयजी भोईर यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर आदरणीय मोहिल भोईर शेलार यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मोहिल भोईर आपण देखील पुढे यावं. मोहिल भोईर यांना देखील सन्मानित केलं जात आहे आणि याच दरम्यान संजयजी वारगडे यांचं देखील येथे शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आदरणीय सौभाग्यवती सरिता भगत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस बाल विकास आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष त्यांचाही सन्मान केला जाईल. त्या अगोदर मोहिल भोईर यांना आपण येथे सन्मानित करत आहोत. हे सर्वच आलेल्या मान्यवरांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सामना कुठेतरी आपण पाहतो की वाकले सर एकतर्फी सुरू आहे आणि त्याच्यामुळे आपण आता काही सन्मान ते संपन्न करून घेऊया हरकत नसेल तर. ओके. तर त्यानंतर सरिता मॅडम यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बाल विकास आघाडी ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये करत आहोत. अतिशय मोठ्या प्रमाणात मान्यवर पाहुणे आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहतोय आणि सर्वच आलेल्या पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. अतिथी देवो भव. चला तर जाऊया मॅचच्या दिशेनं. काही सन्मान जे आहेत 3 ते 4 सन्मान बाकी आहेत ते आपण नंतर करूया. धन्यवाद.
येस, बॅक टू द क्रिकेट. इथून रजा घेत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थजी भोईर, ॲडव्होकेट युगानजी भोईर, आदरणीय प्रल्हादजी भोईर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी. आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल शेलारकर पुन्हा एकदा आपले मनस्वी आभार. यानंतर जी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे पालिवली आणि त्या विपक्षामध्ये माझी उडा ठाणे, परंतु तदनंतर एक फार मोठा थ्रिलर तुमच्या भेटीला येणार आहे. एका बाजूला गावदेवी पिंपळास जो वाडा तालुक्यातील संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये प्रचिती 11 भावाले बी, एक थ्रिलर असेल जो खरं तर द मोस्ट अवेटेड क्लोज एन्काउंटर इन बिटवीन टू बिग टीम्स, दोन मोठ्या संघांमधलं हे बॅटल असेल. चांगली गोलंदाजी, साइड आर्म ॲक्शन, क्रॉस सीम ॲक्शन आलेत म्हणजे अराउंड दी स्टम्प्स गोलंदाजी करतायत आणि एक्झिक्युशन पहा लकी ज्या पद्धतीने तो चौथं षटक टाकतोय. 25 धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त, पूर्णतः लगाम लगावली आहे. लाखिवलीकर ताकद लावण्याचा प्रयत्न करतायत परंतु शक्तीपेक्षा युक्तीचा देखील वापर होणं फार गरजेचं आहे. कदाचित बी संघ आहे त्यामुळे थोडासा बॅकफुटवर देखील. बॉल तयार, लकी राऊंड विकेट, आदळलाय बॉल पायावर, अपील देखील झाली आणि आत्मविश्वास सांगतो येस इट्स आउट. OUT फलंदाज बाद, पायचीची विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात, हा चेंडू पॅच लाईनच्या अगदी समोर आहे, इम्पॅक्ट देखील ऑन द ऑफस्टिक, त्यामुळे पंचांचं बोट आकाशाकडे. बॅट्समन आउट. सूरज नवीन बॅटर आणि त्यांच्या बॅटमध्ये जर षटकार आला तर निहाल पाटील पहा प्रतिस्पर्धी संघाचा, त्यानं लावलेत. निहार म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. ही खरं तर मैत्रीपूर्ण लढत आहे, म्हणजे जिथं शत्रूच्या दारात देखील कौतुक व्हावं किंवा शत्रूकडनं देखील कौतुक व्हावं, प्रतिस्पर्ध्याकडनं देखील कौतुक व्हावं, हेच तर मैत्रीपूर्ण क्रिकेट आहे. आणि निहार मात्र आपल्याला मनापासून सलाम आहे. आणि सूरज पाटील आलेत 25 या धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेत. या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल. वन साइडेड मॅच सध्या सुरू आहे, प्रेक्षक देखील कंटाळलेत. बॉल तयार, या षटकातला पुढचा बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुंदर बॉल, रायझिंग डिलिव्हरी होती, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त झाली आणि सरळ चेंडू जाऊन विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. स्कोर फ्लायस टू दी 25, लॉस ऑफ 4. नक्कीच. आणि या ठिकाणी वळवरून भाऊजी अर्थातच संदीपजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत सोबतच प्रथमेश पाटील, प्रज्ञेश यांना सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता, जे भादवडवरून या ठिकाणी आलेले आहेत, जे भाचे आहेत. आपलं देखील आम्ही शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि संपूर्ण परिवार आपण या ठिकाणी पाहतोय. प्रवीणजी गुळवी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सोमनाथजी तारे आपलं देखील आम्ही मनस्वी हार्दिक स्वागत करीत आहोत. आज मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला बघायला मिळते, ती म्हणजेच शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेब आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहतायत सोमनाथजी तारे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. आपण पाहताय सध्याच्या घडीला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकचा मा थरार मा संग्राम डायरेक्ट हिट झालाय. त्या ठिकाणी काय घडलंय, येस पंचांचा फिंगर अप. आणखीन एका बॅटरला आता सूरज पाटीलला जावं लागेल. तंबूच्या असल्याला अजून एक धक्का बसलाय टीम आई गावदेवी लाखिवली बी टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण चाललाय, कोण चाललाय, लाखिवलीचा वंडर बॉय विराट कोहली, पार्थ पाटील सिक्सर किंग आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आणि त्याच्याकरिता प्रति षटकारासाठी आपण पाहतायत रणजित पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक, त्यानंतर दिशांजी पाटील यांच्याकडनं आपण पाहतायत 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि तांडील ग्रुप यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि कमलाकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून जर पार्थनं सिक्सर टोकला तर 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हॅलो, जय जिजाऊ. पुढच्या वर्षी याच कार्यक्रमाला जे आपले खेळाडू आता जे खेळतायत
त्यांना प्रत्येकाला राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या तर्फे जेवढ्या टीमी येतील त्या 12 असो का 15 असो त्या प्रत्येक टीमीच्या प्रत्येक खेळाडूला आमच्या संस्थेची एक प्रेम म्हणून आमची आठवण म्हणून आणि जिजाऊचा वारसा आणि जिजाऊ काय होत्या यांना समोर ठेवून जे काही प्रेरणा तुम्ही घ्याल त्या तुमच्या गावाकरताना तुमच्या स्वतःच्या कुटुंबाकरताना जे तुम्ही खेळता त्या प्रेरणेच्या करताना ती प्रेम आमच्याकडून तुम्हाला भेट दिली जाईल. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद साहेब. अशाच अपेक्षा खरं तर आम्हाला तुमच्याकडून आहेत आणि खरं तर याचा फायदा आवर्जून प्रत्येकी खेळाडू घेईल यात तीळ मात्र शंका नाही. आणि आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपला आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. नो बॉलचा सिग्नल देखील आला आणि आदरणीय राजसाहेब इथून रजा घेतात त्यांचं देखील मनापासून आभार. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील स्मृती चषक या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर काहीतरी वेगळं दिसलं. लुपिंग बॉल होता त्यामुळे ओळखता आलं नाही फलंदाजाला. 26 या धावसंख्येवरती 5 गडी आणि पहा खरं तर मान्यवरांची मांदियाळी या क्रीडा मंचकावरती उपस्थित आहे. चांगला उल्लेख केला. संघर्षाची ठिणगी 700 वर्षांची बंदिस्त गुलामगिरी ज्या राजमातेनं संपवली आणि खलबत खिंडीतून येणारी सगळी परकीय आक्रमणं ज्या माझ्या राजानं रोखली त्या याच महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत शिवछत्रपतींना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊ 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा लखुजी जाधवांच्या कन्या आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच नावानं शेतकरी संघटनेचा बहारदार बलाढ्य कार्यक्रम देखील आपण पाहत आलोय. इथे शेवटची औपचारिकता जी शेष आहे. प्रशस्त प्रेक्षकांचा जनसमुदाय देखील इथे उसळलाय आणि स्वर्गीय शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. एक मोठा थ्रिलर. आई गावदेवी लाखिवली ब संघ आणि त्या विपक्षामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर. इथे अपील जरूर होते परंतु एक्स्ट्रा बॉल व्हाईट बॉलचा सिग्नल पुन्हा आलाय आणि याच अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने 29 धावा. यानंतरची लढत मुंबई उपनगरातील रौनक ड्रीम 11 माजिवडा ठाणे संघ आणि त्या विपक्षामध्ये यश 11 पालिवली अशी लढत तुमच्या भेटीला येईल. बँग ऑन दी लेग इथे मात्र आदळला चेंडू जाऊन पायावरती आणि तदनंतर एक धाव जी धाव फलकावरती लेग बायच्या स्वरूपात प्राप्त होईल. शेवटची औपचारिकता बाकी 47 धावा दूर आहेत आणि फार मोठा पल्ला गाठायचा होता परंतु कदाचित अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यश बरेच जण पहिल्यांदा हसतात म्हणजे कदाचित एखाद्यानं विचार केला असता मागच्या 15-20 वर्षापूर्वी की सर भावेश पवार एक उत्कृष्ट गोलंदाज होतील टेनिस बॉल क्रिकेटमधले तर ते देखील होऊ शकले नसते. म्हणजे तसा विचारच एक्झिक्यूट होऊ शकला नसता. म्हणजे पहा ज्यावेळी जोरदार फेकी चालायची त्यावेळी त्यांचा प्रवास त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या त्यावेळी आणि आजचे भावेश पवार सर म्हणजे वेगळं आहे. मेहनत माणसाला वेगळ्या यशापर्यंत पोहोचवत असते. परिश्रम जिद्द चिकाटी. कदाचित लाखिवली ब संघ आज इथून हारला असेल परंतु मी त्यांच्याकरता सुरेश भटांच्या काही ओळी निश्चित पोचवेन की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेनं पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी वडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. हे लक्षात ठेवावं लागेल लाखिवलीला आणि येणाऱ्या काळामध्ये मेहनत घेऊन आपण काय चुकलं कसं चुकलं त्यापेक्षा कुणाचं चुकलं त्यापेक्षा काय चुकलं हे शोधलं तर निश्चितच इथून लाखिवलीचा इतिहास देखील प्रदीर्घ लिहिला जाईल. शुभेच्छा आहेत अनेक अनेक. जॉली स्पोर्ट्स कामतगर मनापासून अभिनंदन. तुम्ही हा सामना जिंकलात आणि काही सन्मान आहेत ते आपण सन्मानाकडे या ठिकाणी वाटचाल करतोय. आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी जुन नांदुर्गी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रेमनाथजी मडवी साहेब आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. प्रणवजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रेमनाथजी मडवी यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करावं. माजी उपसरपंच ग्रामपंचायत या ठिकाणी जुन नांदुर्गचे सन्माननीय प्रेमनाथजी मडवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत.
तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल समाजसेवक लक्ष्मणजी नांदुरकर आज आपल्यामध्ये आज उपस्थित झाले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. सन्माननीय लक्ष्मणजी नांदुरकर समाजसेवक टेंबिवली यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि दरम्यान शुभागमन झालेलं आहे प्रिन्स मूवीचे सन्मानित प्रथमेशजी पाटील यांचे पिताश्री तानाजी पाटील आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि जी आपण LED TV पाहतो त्याचे पुरस्कार ते डॉक्टर कपिल पाटील साहेब यांचे सुपुत्र कुमार अर्णव पाटील हे सुद्धा मात्र इकडे येत आहेत. चला आपले सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागत. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल आपल्यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कडव आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. भावेश पाटील लाखिवली आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय चंद्रकांत कडव यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. टेंबुलुगाचे समाजसेवक तथा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल राजेंद्र पाटील साहेबांचे लाडके भाचे सोनालगावचे युवा उद्योजक प्रशांत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतो. मी तानाजी पाटील आपल्याच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित प्रशांत पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. कुकसेगावचे लाडके जावई आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. चेक आदरणीय हरेशजी वजरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर पाहू शकले या ठिकाणी लाडके भाऊजी संदीपजी भोईर वलगावचे उद्योजक राजेंद्र पाटील साहेबांचे लाडके भाऊजी आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतो. मी पुन्हा एकदा तानाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संदीपजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. वलगावचे समाजसेवक आणि त्याचप्रमाणे पाटील परिवाराचे लाडके भाऊजी आहेत, त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपर्क करतोय. वलगावचे उद्योजक आणि खऱ्या अर्थाने त्यांचे मोठे बंधुराज CNG पेट्रोल पंप त्यांचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आगरी समाजामध्ये खऱ्या अर्थाने या आगरी समाजासाठी फार अचिव्हमेंट आहे. तर आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय भादवडचे भाचे प्रथमेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय.